एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही वेगवान हेडलाईन्स. पुणे महानगरपालिकेसमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. औषध निर्माण अधिकारी भरती परीक्षेतील घोटाळ्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं आंदोलन. रामाचा आदर्श घेत असताना अग्निपरीक्षेला तयार असलं पाहिजे. रावणाचा असणारा अहंकार हा भाजपच्या ठाई ठाई दिसतोय. अभिमन्यू पवारांवर हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावरून वाद पेटणार. काहीही झालं तरी अमित शाह यांना काळे झेंडे दाखवण्यावर काँग्रेस ठाम. गुरुपौर्णिमेनिमित्त राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मनसैनिक शिवतीर्थवर दाखल. राज ठाकरेंची मनसैनिकांना भेट. बालाजी पाटील यांच्या आमरण उपोषणाला शेतकऱ्यांचा पाठिंबा. 2 शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. आषाढी वारीच्या नेत्रदीपक सोहळ्याची सांगता. संतांच्या पालख्यांचा गुरुपौर्णिमे दिवशी गोपाळपूर येथे काला करून विठ्ठलाला भावपूर्ण निरोप. नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं. शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य. उद्योजकांना लाईटचा त्रास होऊ देता कामा नये. गुलाबराव पाटलांना स्मार्ट मीटरचा शॉक बसला. मंत्री गुलाबराव पाटलांचं हे वादग्रस्त वक्तव्य. गुलाबराव पाटलांवर विरोधकांकडून मात्र टीकेची झोड. कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही. तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा. आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे. कारण की उद्योजकांमुळे आमचे पुरे डबा घेऊन जाऊन 15,000 तरी भेटतात त्यांना तिथं. कमीत कमी या परिसरामधले आमचे 500-700 हजार मुलं जे जातात तर त्यांना इथे. सरकार शेतकऱ्यांविषयी किती संवेदनशील. खडसेंनी सरकारला खडसावलं. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं सगळं दाखवलं. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आले. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर खडसेंची खडसून टीका. पैसे देणार नाही, तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो. आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या. जय किसानचा नारा देऊन तुम्ही मतं घेतलीत आणि निवडणुकीनंतर सत्तेत आल्यानंतर जय उद्योजक म्हणणारे तुम्ही, हे फक्त महायुतीतल्या एका मंत्र्याचं वक्तव्य नाही तर महायुती सरकारचं शेतकऱ्यांप्रती असलेलं असंवेदनशीलता दर्शवतं. हे वक्तव्य शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशीलता दर्शवणारं हे वक्तव्य आहे. आज शेतकरी बांधव हा चारी बाजूने संकटात सापडलेला आहे. महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. बियाण्यांच्या किमती या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. खतांच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. आज त्यांनी पिकवलेलं अन्नधान्य जेव्हा ते मार्केटमध्ये विकायला जातात तेव्हा त्याला देखील बाजार मूल्य साधं मिळत नाही आणि सरकार ते बाजार मूल्य भाव त्यांना मिळवूनही देऊ शकत नाहीये. ही आज शेतकरी बांधवांची असलेली व्यथा आहे. आज शेतकरी बांधव जे पीक विम्यामधून त्यांना थोडीफार मदत व्हायची, आज त्या पीक विम्यामधले देखील महत्वाचे 3 ट्रिगर हे सरकारने काढून टाकलेले आहेत, जेणेकरून शेतकरी बांधवांना पीक विम्याचा देखील लाभ आज मिळू शकत नाहीये. आज शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज असताना शेतकऱ्यांच्या प्रती असले असंवेदनशील वक्तव्य सरकारमधले मंत्री करत आहेत. आज तुम्ही दिवसा वीज तर सोडाच, पण तुम्ही त्यांना जी रात्री वीज देतात तीही मुबलक देत नाही. आणि अशा वेळेस जर शेतकरी बांधव रात्री त्यांच्या शेतामधल्या पिकाला पाणी देण्यासाठी जात असतील आणि त्यावेळेस जर त्यांना सर्पदंश झाला किंवा विंचूदंश झाला तर त्या सर्पदंशासाठी दिली जाणारी लस देखील आज महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाही. ही लस उपलब्ध का नाही तर ही लस तयार करणारा हाफकिन इन्स्टिट्यूट जे आहे त्या इन्स्टिट्यूटला देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही आणि म्हणून हाफकिन इन्स्टिट्यूट सर्पदंशाची लस तयार करू शकत नाहीये आणि ती लस तयार होत नाहीये म्हणून ती आज आपल्याला ती लसही उपलब्ध नाही. म्हणजे शेतकरी बांधव मेला तरी चालेल
पण आम्ही शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही, ही जी सरकारची वृत्ती आहे आणि त्याच्यावर तुमचं काही झालं तरी चालेल, पण उद्योजक टिकला पाहिजे, उद्योजक टिकला पाहिजे हे आम्ही मानतो, पण शेतकरी बांधवांच्या जीवाशी खेळ करून उद्योग टिकला पाहिजे असं आम्हाला मुळीच वाटत नाही. त्याच्यामुळे असल्या असंवेदनशील मंत्र्यांना सरकारमधल्या प्रमुख नेत्यांनी तरी समज द्यावी आणि कृपा करून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांचा असा अपमान तरी करू नका. त्यांच्या पाठीशी तुम्ही उभं राहू शकत नसाल तर अपमान तरी करू नका, एवढीच माझी विनंती या निमित्ताने राहील. आणि असल्या मंत्री महोदयांना समज दिली जावी जेणेकरून पुढच्या वेळेस असले वक्तव्य केले जाणार नाहीत. ही होती रोहिणी खडसेंची टीका. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे नेमकं काय म्हणाले? खताच्या बाबतीत घाबरण्याची गरज नाही असं वक्तव्य कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी केलंय. मराठवाड्यात पाऊस कमी पडतोय असंही भरणे यांनी म्हटलंय. बोगस बियाणे प्रकरणी FIR केली आहे असं भरणेंनी सांगितलंय. शिवाय राज्यात खताचा साठा मागणीप्रमाणे उपलब्ध असल्याची माहिती देखील कृषी मंत्र्यांनी दिली आहे. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथल्या ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आहेत, आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे उद्योग आपलं काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार, असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. असं काही नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. पण त्याचा अर्थ घेताना थोडा हे घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोली भाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता, ते बोली भाषेत बोलले. याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता. त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच. उलट शेतकऱ्यांना वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मीटिंग मध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी. सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गांभीर्यच नाहीये. पेपर फुटीबाबत कडक कायदा पंतप्रधानांनी जाहीर केला आहे. प्रियंका यांनी सरकारला उत्तर दिलंय असं संजय राऊतांनी म्हटलंय. शिवाय महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत रसातळाला गेलाय अशी टीका देखील राऊतांनी केलंय. राज्यात शिक्षणात अराजकता माजली आहे हे गंभीर आहे, म्हणून कुणालाही शिक्षण मंत्री बनवायचं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आज एक ट्विट केलं असेल आपण पाहिलं असेल की शाळांना मंजुरी देताना संस्था चालकांना ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. मुळात 2000 शाळा बंद पडल्या महाराष्ट्रात आणि नवीन शाळांच्या मंजुरीसाठी संस्था चालकांना प्रत्येक टेबलावर 5 ते 10 लाख रुपये द्यावे लागतात. प्रत्येक टेबलावर मंजुरीचा कागद, इरादा पत्राचा कागद, असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मी दिले. कशा पद्धतीने या शिक्षणाची अव्यवस्था या महाराष्ट्रात हे सगळ्यात मोठं शिक्षणाचं आदर्श केंद्र होतं इथे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस काय करतायत? जंतर मंतरला आंदोलन झालं की शिव्या घाला, आम्ही काय टीका केली का, आम्हाला वेळ वाकडं बोला. अहो तुम्ही काय करताय? महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे पूर्ण रसातळाला गेलं त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस तुम्ही आहात आणि केंद्रामध्ये. सत्य बोलल्याची शिक्षा द्यायची असेल तर द्या. खासदार प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल. मी सत्यच बोलणार असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय. प्रल्हाद जोशींवरील आरोपांवर प्रियंका गांधी ठाम आहेत. उसमें तो सच्चाई थी बस. तो सच्चाई के लिए अगर वो सजा देना चाहते होते मैं तो सच बोलूंगी. आपने देखे हैं, पूरे वीडियोस हैं. और सिर्फ ये नहीं, एक वो मैंगलोर में जो पिटाई हुई थी लड़कियों की पब में, उस आदमी को बीजेपी में किसने ज्वाइन कराया? प्रहलाद जोशी जी ने. उसके बाद 5 घंटे बाद या जो भी है उनको निकाला, लेकिन ज्वाइन कराने की फोटो भी है उनकी. तो उनका एक इंसिडेंट नहीं है ना, उनकी एटीट्यूड है महिलाओं के प्रति, उनकी एटीट्यूड है. कार्रवाई है. आणि आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. आंदोलकांवर पोलिसांना कारवाईचे आदेश गृहमंत्रालयाने दिले. गृहमंत्रालयाच्या आदेशांशिवाय कारवाई होत नाही. गृहमंत्री सभागृहात का येत नाहीत? राहुल गांधींची गृहमंत्र्यांवर टीका. महाराष्ट्रात पोलिसांनी संयमी भूमिका घेतली.
विद्यार्थी आंदोलकांवर किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. केसेस मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात उर्मिला ठाकरेंच्या नेतृत्वात 58 जनसमुदायातील हजारो अनुसूचित जातीतील नागरिकांचा भव्य मोर्चा. मोर्चामध्ये सिद्धार्थ खरात, आनंदराज आंबेडकर सहभागी. आपल्या पंतप्रधानांकडून प्रेरणा घेऊन मी हा सेल्फी व्हिडिओ पोस्ट करत आहे. माझ्या या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत कंगना रनौतनं शेअर केला व्हिडिओ. शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून आलेले उद्योजकांच्या बाजूने उभे आहेत. प्रधान घरी गेले हे गुलाबराव पाटलांनी लक्षात ठेवावे. रवींद्र चव्हाणांची गुलाबराव पाटलांवर सणसणीत टीका. अमरावतीत चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील धक्कादायक घटना. जलजीवन मिशनच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. मालेगाव मधील बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक. परराज्यातील कांद्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लातूर शहर आणि तालुक्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी. खरीप पिकांना दिलासा. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. बारामती तालुक्यातील पणदरेमध्ये अज्ञात चोरट्यांकडून बँक ऑफ इंडियाच्या एटीएमची तोडफोड. 10 लाखांहून अधिक रक्कम लंपास. पुढील तपास सुरू. नांदेडमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हा केळी दर निश्चिती समिती स्थापन करण्याची मागणी. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तर या होत्या काही वेगवान घडामोडी. पाहत रहा LS मराठीचं लाईव्ह बुलेटिन.